महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये 10 जिल्ह्यातील महिलांना आज पैसे वाटप झालेले आहे. तर आपला जिल्हा देखील या 10 जिल्ह्यामध्ये आहे का, तो देखील आपण तपासून पहा. जिल्ह्याची यादी संपूर्ण आली आहे आणि किती हजार आणि किती लाख महिलांच्या खात्यामध्ये याचे पैसे हे वर्ग झालेले ते देखील आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,40 लाख महिलांनी भरभरून मतदान करून महायुतीला हे जिंकून आणलेलं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आणि त्यांना आजच काही 10 जिल्ह्यातील ते महिलांच्या खात्यामध्ये एकूण 2100 रुपयाचा पहिला हप्ता हा जमा करण्यास सुरुवात. काही महिलांना देखील मेसेज देखील यायचे आलेले आहे. तर त्यामुळे आता आपला जिल्हा, आपला गाव, आपला तालुका कोणता आहे याची आणि आपलं बँक खातं पोस्टात आहे किंवा बँक खातं आपलं कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेत आहे म्हणजे खाजगी बँकेत आहे याचा देखील आपल्याला पडताळणी करावं लागेल. ह्यासोबतच आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर आता मुख्यमंत्री पदाची शपथविधी होईल. शपथविधी आता एकनाथ शिंदे घेतील का देवेंद्र फडणवीस घेतील की अजित पवार, हे अद्यापपर्यंत महत्त्वपूर्ण डिसाईड हे व्हायचं आहे. त्यामुळे आता ज्या महिलांना 2100 रुपयाचा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता आजपर्यंत मिळेल नाही, अशा महिलांना आता संपूर्ण व्हिडिओ बघा. आपल्याला कधी येणारा निश्चित कधी तारीख फिक्स झालेली आहे ते देखील आपण समोर बघूया. तर त्यामुळे आता ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहे त्या सर्व पात्र महिलांना एकूण 2100 रुपयाचा हप्ता हा त्यांनी वचन दिलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी की डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो आम्ही एकत्रितरित्या आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या बिलकुल आता 2 दिवस बाकी आहे, संपूर्ण पैसे त्यांच्या खात्यामध्ये वचनबद्ध हे टाकण्यात येईल. त्यामुळे 10 जिल्ह्यात पैसे आले आहे. आपल्या जर खात्यामध्ये पैसे आले नसेल तर KYC किंवा आधार संलग्न हे करून बघा. तात्काळ तुम्हाला उद्यापर्यंत पैसे संपूर्ण खात्यात हे वर्ग होईल.